हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरची गोष्ट आहे फार फार वर्षापूर्वीची. भारतीय पहिल्या महिला डॉक्टर असणाऱ्या डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांची. गोपाळराव जोशी यांची पत्नी आनंदी म्हणजेच पूर्वाश्रमीची यमुना. तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या गोपाळरावांशी तिच्या वडिलांनी तिचं लग्न केलं. त्यावेळी महिलांच्या शिक्षणाला फारसं काही महत्त्व नव्हतं, मात्र गोपाळरावांच्या लेखी ते जास्त होतं. त्यामुळं लग्नानंतर मी मुलीला शिक्षण घ्यायला लावेल आणि त्यात कुणीही अडकाठी आणायची नाही या अटीवरच गोपाळरावांनी आनंदीशी लग्न केलं. आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आनंदीच्या मागे शिक्षणाचा तगादा लावला. सुरुवातीच्या काळात आनंदीला अभ्यासाचा कंटाळा येई. इतर मुलींसारखं तिला नटणं मुरडणं आवडायचं, खेळायला आवडायचं. पण अशावेळी हळूहळू फिरायला नेण्याचं किंवा काहीतरी छोटंसं बक्षीस देण्याचं आमिष दाखवून गोपाळरावांनी आनंदीचं मन अभ्यासात रमवलं. तिच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांची बदली कोल्हापूरला करून घेतली. आपल्या पत्नीला खूप शिकवायचं हे ध्येय गोपाळरावांचं होतं. पुढे काही वर्षांनी आनंदी आणि गोपाळरावांच्या संसारात चिमण्या पाहुण्याची चाहूल लागली. मात्र ती पावलं घरभर दुडूदुडू पळावीत हे नियतीला मान्य नव्हतं. आनंदीच्या बाळंतपणानंतरच काही दिवसातच तिचं मूल आजारी पडलं आणि त्यावेळी बाळंतिणीच्या खोलीत जाण्यासाठी पुरुष डॉक्टरला परवानगी नसायची. त्यामुळं वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळे आनंदी आणि गोपाळरावांचं पहिलं मूल दगावलं. आपलं मूल दगावलं याची टोचणी आनंदीच्या मनाला होती. त्यामुळंच आपण वैद्यकीय शिक्षण घ्यायला हवं आणि आपल्या देशातल्या महिलांना अडचणीतनं सोडवायला हवं असा तिने जणू पणच केला. आणि गोपाळरावांमध्ये असणारी स्त्री शिक्षणविषयक जिद्द आनंदीबाईंना खूप सहाय्यभूत ठरली हे नक्कीच. तेव्हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी दूरदेशी सातासमुद्रापार 55 दिवसाच्या बोटीच्या प्रवासानंतर आनंदीबाई एकट्या अमेरिकेस पोचल्या. आपल्या वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. 3 वर्ष आनंदीबाईंनी अथक परिश्रम केले आणि MD-साठी हिंदू आर्य लोकांमधलं प्रसूतीशास्त्र या विषयावर आनंदीबाईंनी आपला प्रबंध सादर केला. परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला आणि आनंदीबाई त्यात पास झाल्या. हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला डॉक्टर त्या झाल्या. 11 मार्च 1886 आनंदीबाईंचा पदवीदान समारंभ झाला आणि त्यांच्याबरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणारे गोपाळराव या समारंभाला आलेले होते. त्यांच्या या यशाची वर्तमानपत्रांनी दखल घेतली. कॉलेजातल्या मंडळींनी सत्कार घडवून आणले. अगदी व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. 1 वर्षाचा अनुभव घेऊन आपल्या मायदेशी परत जावं असं आनंदीबाईंनी ठरवलं. पण अमेरिकेतल्या अतिथंड वातावरणाचा सामना करताना त्यांचं शरीर क्षीण होत होतं. त्यांची तब्येत साथ देत नव्हती, मात्र ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. कोल्हापूर संस्थानात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होण्याबाबत आनंदीबाईंना पत्रसुद्धा आलं. आनंदीबाई आणि गोपाळराव भारतात आले, परंतु स्वदेशी पोहोचेपर्यंत त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी वाढल्या आणि क्षयरोगानं त्यांना ग्रासलं. जिद्दीनं आणि परिश्रमानं भारतातल्या पहिला महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाईंना डॉक्टर होऊनसुद्धा मनात रुजवलेलं सेवाव्रत पूर्ण करता येत नसल्याची खंत होती. पण आपल्या अपार जिद्दीनं लाखो भारतीय महिलांसमोर त्यांनी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. 26 फेब्रुवारी 1887 रोजी आनंदीबाईंचं निधन झालं. भारतात अशा या पहिल्या भारतीय डॉक्टर असणाऱ्या बुद्धिमान स्त्रीच्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकला नाही ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा आदर्शच डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी या 21 वर्षाच्या युवतीनं आपल्या सगळ्यांसमोर उभा केला. खरं तर आज मुली शिक्षण घेत आहेत. डॉक्टर होणं आणि अमेरिकेला जाणं आज काही नवीन नाहीये. पण कधीतरी केलेल्या संघर्षामुळे आज हे सहज साध्य होतंय हेही विसरता कामा नये. म्हणूनच अविश्रांत परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या ध्यासामुळे भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी सगळ्यांच्याच स्मरणात राहील हेच खरं.
तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.